पण आपल्याकडे हा लास्ट चान्स आहे आणि गोल्डन चान्स आहे. आपापल्या दिलेल्या शेड्यूलमध्ये 25 क्वेश्चन आलेले असतात, बघायला क्वेश्चन बघायचे, पुढच्या क्वेश्चनचा विचार करायचा. जेवढे आले तेवढे आले, पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक व्हाल, टेन्शनमध्ये याल तर मग काय होईल की तुमचं जो परफॉर्मन्स आहे तो रिव्हर्स यायला चालू होईल. मग अटेम्प्ट बिलोला चालला आहे 15-15 पर सेक्शन, तर मग तुम्ही काय करा, तुमचं हे वाढवा, तुम्ही रिस्क घ्या. पण ऑलरेडी यू आर गेटिंग 20+, देन मला वाटतं असं बी तुमचं अटेम्प्ट जवळजवळ 100च्या आसपास पोहोचते. मला वाटत नाही की 100 म्हणजे चांगल्या रँकरला 100 ठीक आहे. आणि तुम्हाला हे बी माहिती आहे की शेवटी जीपॅट म्हणजे काय, फायनल डेस्टिनेशन नाही. गोष्टीवर फोकस करा, तेवढ्यावरतीच 10 क्वेश्चन तुमचे हातातून जाणारे असतात. तेच क्वेश्चन सेव्ह झाले की 40 मार्काची बढत होते. अटेम्प्ट केलेले 10 कटून तिथं थांबतात, 50 मार्काची बढत होते. तुमचा 220वरून स्कोअर डायरेक्ट 270वर जातो. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही सेफ झोनवर जातो, टेन्शन राहत नाही, तुमचं पूर्ण फोकस पुन्हा नाही करत. कारण पहिलं कसं होतं की जीपॅटचा पेपर हा एकाच म्हणजे पूर्ण सेक्शनमध्ये असायचा, तर सगळे कॅल्क्युलेशन एकासोबत करता येईल. आता काय झालं, सेक्शन आले 25-25चे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक 25मध्ये स्वतःचं कॅल्क्युलेशन करायचं. किती मी देणार आहे, आधी किती झालेत, ब्रेनमध्ये कम्प्लीट ठेवायचे की पहिल्यापासून किती सेक्शनचे अटेम्प्ट करत आलो. केलेली आतापर्यंतची स्ट्रॅटर्जी आपली म्हणजे फेल गेलेली नाही. फक्त तुमच्या स्वतःवरचा कंट्रोल तिथं लूज झाला की समजून घ्या तिथून पुढे गेम होणार. पेपर काही एवढा हार्ड येत नाही, तुम्हाला माहिती आहे. जीपॅट म्हणजे काय नीट आणि IIT लेवलचे पेपर नाही आहेत, सिम्पल आहे. तुमचं 11-12 फार्मसी 4 वर्षाचा अभ्यास, एवढ्या गोष्टीवर आरामशीर